आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतानिया। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण। तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता कृपा भांडवल सोडी। भरी मती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी। थोरा माते मनोजबं मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पंढरीचा देवराया सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो काकुलती तुझ लागी। आपुल्या बाळासी धरी आता हती, न करी फजिती जनामध्ये। विठाला विठाला आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता। धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे
साधू वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा जो मुलगा स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे त्याच्या मायबापाला धन्यता देणारा अतिशय गोड अभंग चिंतन सेवेकरता निवडला। विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। अतिशय गोड अभंग आहे। अभंगावरती काही चिंतन मांडण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार। वैकुंठवासी गंगा भगीरथी गंगूबाई मुरलीधर कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आता बरोबर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारामध्ये पिंडदान विधी त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्तानं काहीतरी ज्ञानदान घडावं आणि म्हणून माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडे ही ज्ञानदानाची सेवा आलेली आहे। समस्त दुःखांकित कदम परिवार असेल, त्यांच्या पाठीमागं त्यांची मुलं आदरणीय साहेबरावजी कदम असतील, आदरणीय गोवर्धनजी कदम असतील, आदरणीय बबनरावजी कदम असतील, त्यांची मुलगी सौभाग्यवती मंडाबाई निमसे असतील, सौ परिगाबाई पठारे असतील, गंगा भगीरथी पारुबाई दंडवती असतील आणि सौ लता गागरे असतील, अशा या गोड परिवारातून मला वाटते 4, 5, 6, 7 त्या ठिकाणी मुलांचं मातृछत्र हरपून आज त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय आणि म्हणूनच त्या ठिकाणी अत्यंत गोड कीर्तनाचा उत्सव मला वाटतं या ठिकाणी या परिवारानं साकारलेला आहे आणि म्हणून या कीर्तन महोत्सवाकरता साथसंगत येण्याकरता उपस्थित असणारे आपल्या वांबोरी त्या ठिकाणी परिसराचं भूषण असणारे आदरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ईश्वर महाराज कदम शास्त्री यांचे ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी उपस्थित आहे। त्यांच्याही चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो। मृदुंग साथी करता आमचे परममित्र असणारे आदरणीय त्या ठिकाणी शुभम महाराज मोरे असतील, कीर्तन साथी करता उपस्थित असणारे आदरणीय त्या ठिकाणी सुनील महाराज नवघरे असतील, आदरणीय त्या ठिकाणी किशोर महाराज चव्हाण असतील, आपले त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश महाराज असतील आणि या ठिकाणी कीर्तन सेवेकरता विशेषत्वानं उपस्थित असणारे आदरणीय परमपूजनीय श्रद्धेय आमचे वैराग्यमूर्ती आमच्या दिंडीचे चालक आदरणीय हरिभक्तीपरायण पोपटजी महाराज बोरकर असतील आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आमच्या दिंडीचे त्या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय त्या ठिकाणी आम्ही ज्यांना बाप्पू म्हणतो असे आदरणीय शेवाळे बाप्पू उपस्थित असतील। पूर्णतः शेवाळे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मांजरसुंबातील गावातील त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक उपस्थित आहे। आपले आप्तेष्ट नाते एक मोठ्या संख्येने उपस्थित आहे। सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो। आपल्यापर्यंत जो आवाज ज्यांच्या माध्यमातून पोहोचतोय आमचे आदरणीय सतीश भाऊ पवार असतील, गोड त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांच्या साऊंड सिस्टीमवर बोलण्याचा बऱ्याच वेळा योग येतो असे आदरणीय डोंगरगंजच त्या ठिकाणी भूषर आहे आदरणीय पवार भाऊ असतील। सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि बरोबर माझ्याकरता एकता शिल्लक आहे म्हणून एकता सूरला हे माझ्याकरता पुढे त्या ठिकाणी कंसात टाकतो आणि 1 तासभर चिंतन सेवा मांडण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल अतिशय गोड त्या ठिकाणी तुकोबरे अभंगामध्ये चिंतन मांडत आहे। तुकोबरे त्या ठिकाणी चिंतन मांडत असताना सांगताय आपुलिया हिता, जो आपल्या स्वहिताच्या विषयी जागृत आहे ना त्याच्या माय बापाला तुकोबरे धन्यता देताय। माझी शंका पहिल्यांदा अशी आहे, तुकोबरे सांगतात आपुलिया हिता, पहिला शब्द वापरत असताना आपुलिया शब्द वापरताय, तुम्ही ऐकताय ना, आपुलिया शब्द वापरताय। पहा बरं, आपुलिया शब्द वापरत असताना आपुलिया हिता या संपूर्ण जगतामध्ये विचार केला तर प्रत्येकाला आपलं स्वहित सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना ज्याचं त्याचं हित कळतंय। असा जगामध्ये एकही व्यक्ती नाही त्याचं त्याला हित कळत नाही। सगळ्यांना ज्याचं त्याचं हित कळत असताना तरीही तुकोबरा आपुलिया हिता असा शब्द का वापरताय?
प्रत्येकालाच हित कळतंय. असा जगामध्ये एकही माणूस नाही की त्याला स्वतःचं हित कळत नाही. पहा बरं, उदाहरण घ्या, लहान मुलाला सुद्धा आपलं त्या ठिकाणी हित कळतंय, तर मोठ्यांचं काय घेऊन बसलंय. प्रत्येकाला हित कळतंय. मग हित कळत नसतं तर आम्ही सुद्धा इथे उभं राहिलो नसतो, शुभम महाराज सुद्धा आले नसते. की सगळ्यांना ज्याचं त्याचं हित कळतंय. म्हणून पहा ना, म्हणून प्रत्येकाला ज्याचं त्याचं हित कळत असताना तुकोबराने आपल्या हिता का म्हणावं. पहा, पहिली शंका आहे. लहान मुलाला सुद्धा हित कळतंय. तुम्हाला उदाहरण देईन, लक्षात येईल. MIDCतून त्या ठिकाणी आपलं काम करून एक कामगार घरी आला. घरी आल्यानंतर पगाराचा दिवस होता. मंडळीनं लगेच बादलीभर पाणी घेतलं, त्यांना पाय धुण्याकरता दिलं. पाय धुण्याकरता दिल्यानंतर पाय धुत असताना त्या ठिकाणी पाय वगैरे दिले, म्हणून कपडे बदलायचे म्हणून ते त्या ठिकाणी कंपनीच्या कामाचे कपडे काढले, खुंटीला अडकवले आणि कपडे बदलण्याकरता त्या ठिकाणी दुसऱ्या रूम मध्ये गेला असेल. तेवढ्यामध्ये हिनं काय करावं, त्या कामगाराच्या मंडळीनं त्या पॅन्टच्या खिशामधून बंडल काढावा. पगाराचा दिवस होता ना, त्या पॅन्टच्या खिशामधून बंडल काढला. बंडल काढल्यानंतर त्याच्यातून बरोबर कोऱ्या कोऱ्या 500च्या 2 नोटा काढल्या. 2 नोटा काढल्या आणि आपल्या डब्यामध्ये एका ठेवल्या. ते लहान त्या ठिकाणी 1-1.5 वर्षाच्या मुलीनं पाहिलं, 1.5-2 वर्षाच्या. नकळत तिला बोलता येतं या मुलीनं पाहिलं आणि ती जवळ गेली. त्या ठिकाणी आई नाही म्हणत, ती मम्मी म्हणायला लागली, ए मम्मी, तू त्या ठिकाणी पप्पाच्या खिशातून पैसे चोरते. मी तुझं नाव पप्पाला सांगणार, तुझं नाव पप्पाला सांगणार. म्हटल्यानंतर ती आई सांगते, बाळा, ए बाळा, पप्पाला नाव सांगू नको. मी काय करेल, तुझ्याकरता त्या ठिकाणी बटर पाव सकाळी उठल्याबरोबर तुला देईल. पहा बरं, मला वाटतं पहिला भ्रष्टाचार जर कुठून चालू होत असेल तर पहिला भ्रष्टाचार इथूनच चालू होत असेल. इथूनच चालू होत असेल. तिनं डोक्यावरून हात पण ते पोरगी म्हणायला लागली, मम्मी बघा, जर का मला बटर पाव दिला नाही, तुझं नाव पप्पाला सांगणार, पप्पाला सांगणार. म्हटल्यानंतर आईनं जवळ घ्यावं, सांगावं, बाळा, सकाळी गावामध्ये का पाववाला आला की तुला लगेच घेऊन देणार. रात्री सगळे जेवण खाऊन झाले, झोपले आणि सकाळच्या वेळेत पहाटे 5-5:30 वाजता तो गावामध्ये सायकलीला दोन्ही बाजूने पिशका अडकवलेला, ते पॉमची त्या ठिकाणी त्यानं ते पुढे हॉर्न लावलेला, ते वाजत वाजत गावात आलं. गावात हिच्या घरापुढे आलं, त्या मुलीच्या, त्या कामगाराच्या. ते वाजलं, पाव घ्या, बटर घ्या. ती मुलगी कधी लवकर न उठलेली मुलगी त्या दिवशी लवकर त्या ठिकाणी तिला कशी जाग आली माहित नाही. ती जाग आल्याबरोबर तिच्या मम्मीला म्हणते, अगं मम्मी, ते पाववाला आलंय. मग ती पाव घ्यायची. ती म्हणली, झोप, तुला काय काम आहे, झोप, मी 9 वाजता उठते ना, आज कुठं 5:30ला, झोप. म्हण झोप म्हटल्याबरोबर ती मुलगी फार हुशार होती. ती मुलीनं सांगितलं, मम्मी, तू जर का मला पाव घेऊ दिले नाही तर तुझं नाव कोणाला सांगणार, कोणाला, पप्पाला नाव सांगणार. ती तडफडून उठली. तिनं लगेच पाववाला थांबवला. पाववाला थांबवल्या बरोबर त्या ठिकाणी काय केलं, पाववाल्याकडून ते बटर पाव घेतले, मुलीला खाऊ घातले. माझा मुद्दा तुम्हाला संपवून सांगायचंय का त्या 1.5-2 वर्षाच्या मुलीला सुद्धा आपलं जर हित कळत असेल तरी तुकोबरे आपुल्या हित हा शब्द का वापरताय. कारण प्रत्येकाचं हित ज्याला त्याला कळतंय. मग तुकोबराने का सांगावं आपल्या हिताविषयी, तर तुकोबराला त्या मागचं हित असं सांगायचंय, तुकोबराला त्याचा अर्थ असा सांगायचा आहे. कारण समाजामध्ये असा एक वर्ग तयार झालाय, तो फक्त दुसऱ्याला सांगतोय का त्या ठिकाणी पहाटे लवकर उठलं पाहिजे आणि उठल्याबरोबर आपल्या हाताचं दर्शन केलं पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर त्या ठिकाणी पृथ्वी मातेचं दर्शन केलं पाहिजे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम शमस्वमे. सकाळी त्या ठिकाणी उठल्यानंतर स्नान संध्या झाली पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण, गीता हे सगळं काही वाचलं पाहिजे, हरिपाठ केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे. पण हे फक्त शुभम महाराज सांगण्यापुरतंच राहिलंय, करण्यापुरतं राहिलं नाही. बरोबर, शास्त्री बाबांच्या कालच्याच कीर्तनामध्ये भाव गेला की लोक फक्त सांगतायत अन्नदान करा, पण सांगणाऱ्याचीच पंगत कुठे हे त्या ठिकाणी विचारलं पाहिजे. हो, ही सांगणाऱ्याची पंगतच त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. किंवा त्या ठिकाणी आई बापांची सेवा करा, आई माझ्या मायेचं सागर म्हणणारे बरेच आहे, पण त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहेत. हे फार नवल आहे. हे कधी कधी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जगामध्ये एक सांगणारा वर्ग जास्त झालाय, खूप जास्त झालाय. एक ठिकाणी त्या ठिकाणी काय झालं, एका गावामध्ये एका सरपंचानं दारूबंदीवरती भाषण ठेवलं होतं. म्हणजे काही व्याख्यान आपल्या गावातले लोक सुधारावे, फार दारू पिता या अनुषंगाने त्यांना नियोजन केलं होतं. ते मोठा मंडप, त्या ठिकाणी सगळे लोक गावातले बोलवले होते आणि व्याख्यान चालू झालेलं होतं. आणि जो व्याख्याता होता तो अतिशय मोठ्यानं ओरडून सांगत होता, मायबाप
दारू पिऊ नका मायबाप. दारू त्या ठिकाणी प्रपंचाचं नुकसान करतंय, सगळं संसाराचं नुकसान करतंय, सगळं काही घरामध्ये राहत नाही, कोणी इज्जत देत नाही. काय म्हटले, आपलाच पैसा खर्च करायचा आणि आपणच त्या ठिकाणी काय कबीरजी महाराज ज्या पद्धतीनं म्हणताय, दारू गांजा मत पियार अकल गुम हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुख में मक्खी आती. म्हणजे कशाला दारू पिता, तो एवढ्या मोठ्यानं सांगत होता. आणि तेवढ्यामध्ये खाली 1-2 जण बसले होते, त्यांची सहज चर्चा चालली. ते म्हणले, राव बरोबर आहे. म्हणले काय? म्हणले पहा ना राव, माझ्या दारूमुळं, मी दारू पिल्यामुळं माझं 10 एकर वावर गेलो. म्हणजे एवढं तो सांगतोय बरोबर आहे. आजपासून दारू सोडली. त्यानं ठरवल्याबरोबर जो शेजारी दुसरा पेतड होता तो मला, तू काय सोडली काय? ज्या गल्लीत त्या ठिकाणी दारूचं दुकान आहे त्या गल्लीकडे सुद्धा आता आपण जात नसतो. ठरवलं गो, ते 2 ठिकाणी ठरवलं. तिसरा तर म्हणलं, त्या गल्लीकडे काय, ज्या गावात दारूचं दुकान आहे त्या गावातच राहत नसतो. मी काय पक्का निर्णय केला राव. आणि तेवढ्या दारूबंदीवर भाषण करणारा तो व्याख्याता, त्या ठिकाणी त्याचा वेळ 12 ठरलेला होता आणि तो 11:15 11:30 वाजता तो थांबला. ब्रेक लागल्यासारखं मध्ये थांबला. थांबल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे म्हणायला लागले, काय झालं, भांडवल संपलं की काय? हाही कधी कधी प्रॉब्लेम राहतो. त्या व्याख्यात्याचं भांडवल संपलं की काही कळे ना. आणि तेवढ्यामध्ये मी मागून आलो, त्याच्या पियेला विचारलं, का हो, का तुम्ही, आम्ही ठरलेलं होतं 12 तुम्ही अलीकडेच का त्यांनी थांबवलं? तो पीए जवळ आला आणि त्यानं सांगितलं, महाराज, अहो महाराज ऐका ना. मी अरे झालंय काय, का थांबवले, काय सिस्टीमचा प्रॉब्लेम? काय नाही. मग नेमकं झालंय काय? ते म्हणले, काही नाही, त्यांची क्वार्टर उतरली म्हणून हा गोळे. ज्याला कळालं असेल त्यांनी कळून घ्या. दारूबंदीवरचं जर भाषण जर दारू पिऊन होत असेल तर समाजामध्ये असा वर्ग फक्त सांगणारा निघालाय. याचा परिणाम असा झालाय, सांगणाऱ्या वर्गामुळे त्या ठिकाणी परिवर्तनशील लोक तयार होत नाही. फक्त आपण आचरणबद्ध त्या ठिकाणी लोक कमी झाले आणि सांगणारे लोक वाढले. त्यामुळे तुकोबरायांना वारंवार म्हणावं लागतंय, आपुलिया हिता. तुकोबरायांना यामुळेच म्हणावं लागतंय. बरं तुकोबराय, या वर्गाकरता तुम्ही म्हणताय आपुलिया हिता, मग हित म्हणजे नेमकं काय? हिताची व्याख्या करत असताना तुकोबरा किंवा शास्त्रकार करता व्याख्या करत असताना संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणं म्हणजे स्वतःचं हित होणं. का बरं? संसार दुःखाची निवृत्ती करणं आणि परमपदाची प्राप्ती होणं म्हणजे हित आहे. आणि जो या गोष्टी करता जागृत आहे त्याच्याच माता पित्याला तुकोबऱ्या काय करतात, धन्यता देतात. त्याच्याच माता पित्याला. का बरं? या संपूर्ण जगताचा विचार केला तर या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. कोण हिताविषयी जागृती, मला पटकन मुद्द्यावरती यायचे. या संपूर्ण जगतामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. कोणी विषयी आहे, कोणी पामर आहे, कोणी जिज्ञासू आहे आणि कोणी भक्त आहे. या 4ही प्रकारामध्ये नेमका स्वहिताविषयी कोण जागृत आहे आणि त्याच्या माता पित्याला त्या ठिकाणी तुकोबऱ्या धन्यता देत आहे. कोण जागृत आहे? त्या पामराचा विचार केला तर पहा बरं, पामर तर देवाला मानतच नाही. पामराची व्याख्या करत असताना सांगताय, शास्त्र संस्कार शून्यत्वे सती ऐक परमार्थ दृष्टिमत्व. म्हणजे ज्याला शास्त्राचा अजिबात संस्कार नाही त्यालाच पामर म्हणताय. विठ्ठल 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 अजिबात संस्कार नाही त्यालाच पामर म्हणावं. अजिबात ज्याला संस्कार नसतो तो देवही मानत नाही. किंवा त्या ठिकाणी सांगतायत ना, त्यानं काय केले, पाप त्याचे नाव न करी नीत आणि भलतेची उन्मंत करी सदा. तो भलताच उन्मंत झालेला आहे त्यालाच पामर असं म्हटलेलं आहे. त्याला त्या ठिकाणी ज्याला देव मानत नाही तो कोणाला त्या ठिकाणी शास्त्र मानत नाही त्याला पामर असं म्हणावं. आमचे महाराज सांगायचे, पामर पामर म्हणताय तुम्ही, पण त्याला ओळखायचं कसं? ओळख ना करता पहा बरं, तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आपल्या नगरमधून पुण्याला एसटी चाललेली असेल तर आपण ओळखतो कशी बरं? ओळखतो कशी? तिच्या पाठीवरून. तिच्यावर लिहिलेलं असतं नगर ते पुणे, बरोबर? पाठीवरून ओळखतो. बरं, पुण्याच्या स्टँडला तुम्ही उभे तर तुम्हाला त्या ठिकाणी औरंगाबादच्या एसटी मध्ये त्या ठिकाणी बसायचंय. तुम्ही ओळखता कसा? हे पाठीवरून, सगळं पाठीवर. पुणे ते औरंगाबाद हे ज्या ठिकाणी ठरलेले पाठीवरून आपण त्या ठिकाणी ओळखतोय की कुठे जायचंय कुठे नाही. हे जसं पाठीवरून ठरवलेलं आहे ना, तसं पामराला ओळखायचं कसं? हे पामराचं ओळखणं कसं आहे? पामराला ओळखायचं कसं काय? त्याच्या डोक्यावर काय पाटी का मी पामर आहे असं काही लिहिलेलं आहे का? मी देव मानत नाही, मग ओळखायचं कसं? महाराज सांगतात त्याच्या लक्षणावरून ओळखायचं. त्या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये फार एक गोड प्रसंग आलाय. एक सिंधू नामक पक्षी एका त्या ठिकाणी पारद्याच्या जाळ्यामध्ये सापडतो. त्या पारद्याच्या जाळ्यामध्ये सापडल्यानंतर तो पारधी त्या पक्षाला घेऊन काय करतो, आपल्या घरामध्ये येतो. घरामध्ये त्याला त्या पिंजऱ्यात टाकतो ना अडकतो.
अडकल्यानंतर काय योगायोगानं होतं, काय योगायोगानं दुसऱ्या दिवशी सकाळी तो काय करतो, सिंधू नाबक पक्षी सुवर्णाचं अंड देतो. ते सुवर्णाचं अंड त्या ठिकाणी त्यानं त्या पिंजऱ्यामध्ये पाहिलं आणि पिंजऱ्यामध्ये अंड पाहिल्यानंतर त्या पारध्याला, त्या धर्मव्याधाला फार आनंद झाला. तुम्हाला काय राव, मी नुसतं जाळं लावलं तर मला एवढा सुंदर काय सापडला, म्हटला पक्षी सापडला आणि तो सुवर्णाचा अंड देतोय. सुवर्णाचा अंड देतोय म्हटल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद. पण त्याच्या लक्षात आला, अरे जर ही वार्ता राजापर्यंत पोहोचले तर राजा मला जिवंत ठेवणार नाही, मला सुळावर देईल. मग हे राजाला तो पक्षी देऊन टाकू. त्यानं तो पिंजरा घेतला आणि राजाच्या दरबारात आला. राजाला मुजरा केला, राजे सरकार जय हो तुमचा. जय हो म्हटल्यानंतर कशा करता आला रे? म्हणजे काही नाही, येण्याचं कारण एवढंच आहे, मी काल त्या ठिकाणी काय झालं, मी वनामध्ये गेलो, जाळं लावलं, जाळ्यामध्ये हा पक्षी सापडलाय. हा काय सामान्य पक्षी नाही, मग हा पक्षी सुवर्णाचा अंडा देणारा पक्षी आहे. म्हणजे असं म्हणजे हो. तेवढ्यात तर राजानं बघायची शहानिशा, त्यानं प्रधानाला बोट केलं. प्रधानजी काय म्हटले, तो पक्षी बघा बरं, तो सुवर्णाचा अंडा देतोय काय? प्रधान म्हटलं, माझं वय 75 चाललंय, मी 70-75 वर्षामध्ये असा अजून एकही पक्षी पाहिला नाही, तुम्ही कशाला त्या येड्याच्या नादी लागता? त्या प्रधानानं न शहानिशा केली नाही. आणि मग राजा म्हटलं, मग काय करा, सोडून द्या. त्या पिंजऱ्याचं दार उघडलं, तो पक्षी उडायला लागला. उडायला लागल्यानंतर त्या खिडकीमध्ये येऊन बसला. त्या राजमहालाच्या आणि त्या पक्षाच्या मुखारविंदामधून एक सुभाषित बाहेर पडलं. त्या सुभाषितामध्ये तो पक्षी सांगतोय, पूर्वम तावदह मूर्खो द्वितीय पाशबंधकः ततो राजाच मंत्रीच सर्वम वै मूर्ख मंडल. काय गोड त्याच्या मुखारविंदातून भाव प्रगट पडला. तो सांगत असताना पक्षानं सांगावं, ऐका, म्हणजे पहिल्यांदा तर मी मूर्ख आहे, म्हणजे काय, त्याच्या जाळ्यात अडकलो म्हणून मी मूर्ख आहे. म्हणजे दुसऱ्यांदा तो त्या ठिकाणी तो धर्मव्याध, तो पारधी मूर्ख आहे. का? त्याला एवढा मौल्यवान रत्न त्या ठिकाणी पक्षी सापडला, त्यानं काय केला, दरबारात आणला. म्हणजे पूर्वम तावदह मूर्खो द्वितीय पाशबंधक, म्हणजे तिसऱ्यांदा तर तो राजाच्या मंत्रीच, म्हणजे तो राजा मूर्ख आहे. त्यानं विचार करायचा, शहानिशा करायची, ते न करता प्रधानाला सांगितलं. प्रधानानं शहानिशा केली नाही आणि तो सोडून दिला. म्हणजे सगळे ततो राजाच्या मंत्रीच. आणि पुढे तो म्हणत असताना सर्वम वै मूर्ख मंडल, म्हणजे सगळेच मूर्ख आहेत. म्हणजे काय एक नाही, सगळेच मूर्ख आहेत. म्हणजे कशावरून ठरवलं? त्यांच्या लक्षणावरून त्या पक्षानं ठरवलं का हे सगळे मूर्ख आहे. मला वाटतंय लक्षणावरून ठरवलं जातं मूर्ख कोण आहे, म्हणून पामराच्या लक्षणावरून ठरवलं जाईल तो कसा आहे, मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. लक्षणावरून ठरवलं जातं की हा मूर्ख आहे. सामान्य उदाहरण देऊन तुम्हाला लगेच पुढे जातो. सामान्य उदाहरण असे, एका त्या ठिकाणी सकाळी लवकर एक जण उठला आणि चुली पुढे त्या ठिकाणी शेकायला बसला. आता चुली पुढे शेकायला बसल्यानंतर त्या माता माऊलीला डबा करायचा होता त्याच्या मंडळीला. तिने ती काठवट आणली, त्या चुली पुढे आदळले. आदळल्याबरोबर ती म्हणजे, हो बाजूला, तुम्हाला तर काही कळत नाही, बसले चुलीला वर धुऱ्या करून. ते असं बोलल्याबरोबर, ते असं ते बोलल्याबरोबर, हा काय मूर्खासारखे बसला, राग राग बोलले. आता बायको काय काय बोलतं हे कशाला इथे सांगायला पाहिजे? ती फार खालच्या दर्जात येऊन बसते. तुम्हाला काही अक्कल नाही, तुम्हाला काय कळत नाही, ती सगळं आपल्याला सगळं माहिती असतं. म्हणजे आपण सगळे काय गृहस्थी, त्याच्यामुळे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. ती बोलल्याबरोबर ती उठलं, त्याला काय चुली पुढे हिवाळ्यात बसलो तर ती मूर्ख म्हटली. त्या दारात येऊन बसलं. दारात बसल्याबरोबर ती आई काय करत होती, पाणी घेऊन येत होती. पाणी घेऊन येत असताना हे दारात बसलेलं होतं. दारात बसलेलं असताना असं पाय पसरून बसलेलं असतं. ती लगेच आईमध्ये, मूर्खा उठ, काय दारात बसलं? ती मूर्खा म्हटल्यानंतर ते गपकस उठतो. त्याला वाटतं घरात बसलो तर बायको मूर्ख म्हणते, दारात बसलो तर आई मूर्ख म्हणते, इथे थांबायलाच नको, चला गाव. ते गावात गेलो. गावात नेमकं काय चाललं होतं, गावात त्या ठिकाणी सरपंचाची सभा चालू होती, ती ग्रामसभा. ते ग्रामसभेत त्या ठिकाणी आलम बसलं तर कसं बसलं, त्या खुर्च्या लावलेल्या होत्या, त्या खुर्चीत तोंड इकडं करून बसायचं, तर त्याने त्या खुर्चीच्या पाय घातले आणि तिकडं तोंड केलं. तिकडं तोंड केल्याबरोबर लगेच ते सरपंच आले, मूर्खा इकडं तोंड कर. सरपंच आले तेवढ्यात मूर्ख म्हणायला, काय बसला वट. ते वट म्हटल्याबरोबर ते लगेच उठलं. ते बोले, या गावातच राहायचं नाही. म्हणजे घरात थांबलो तर बायको मूर्ख म्हणते, दारात आलो तर बायको त्या ठिकाणी आई मूर्ख म्हणते, आणि गावात आलो तर सरपंचच मूर्ख म्हणाय, या गावातच राहायचं नाही. ते तडा निघालं आणि स्टँड पाशी आलं. तेवढ्यात एक एसटी त्या ठिकाणी चाललेली होती. त्या एसटीला हात केला. एसटीला हात केल्याबरोबर त्या ठिकाणी एसटीला हात केला, ती एसटी थांबली.
त्या आतमध्ये चढलं. ते पुढे बराच गेले, कंडक्टर पाठीमागून तिकीट काढत त्याच्यापर्यंत आल्याबरोबर विचारलं कुठं जायचंय. तेव्हा घरात बायकोला सांगितलं नाही, दारात आईला सांगितलं नाही, गावच्या सरपंचाला सांगितलं नाही, तुला काय सांगू. कंडक्टर म्हणलं का रे तू मूर्ख आहे का रे. मूर्ख मला याला द्या रे उतरून. ते पुढचं गाव आलं त्याला दिलं उतरून. आता उतरून दिल्यानंतर त्याला वाटलं गावात उतरवले, आता जायचं कुठं, चला गावात. ते गावाच्या त्या ठिकाणी काय होतं, गावाच्या नदीच्या कडेनं मार्ग होता, रोड होता. त्या नदीच्या कडेनं निघालं. आता नदीच्या कडेनं निघाल्याबरोबर ते असं पायी निघालं. जुन्या काळी काय राहायचं, पाणी पिण्याकरता नदीच्या कडेला झरे खांदले जायचे. ते झरा खांदलेला होता. ते झऱ्याचं त्या ठिकाणी पाणी केलेलं होतं असं गोड. त्या ठिकाणी ते माता माऊलीनं काय केलेलं होतं, ते झरे तयार केलेले होते. ते गेलं आणि त्याचे पाय त्या ठिकाणी चालून गरम झाले होते. त्याने चपला काढल्या आणि त्या झऱ्यात बसला निवांत. त्या ठिकाणी आपलं काय झालं, निवांत आपले डोळे झाकून पडलेलं होतं, असं ते पडल्यासारखं झालं. आणि तेवढ्यामध्ये गावातल्या माता माऊल्या पाणी नेण्याकरता आल्या. आणि त्या जिचा झरा होता ती गावातली डॉन होती. तिनं पाहिलं माझ्या झऱ्यात कोणी मेल्या मुर्द्याने पाय ठेवले. तिला राग आला. तिनं काय केलं, हांडे भांडे खाली ठेवले, कमराची एक पिशी काढली. पिशी काढल्यानंतर तिनं असं काय केलं, तिनं हातावरती त्या पिशीतलं मटेरियल घेतलं. मटेरियल घेतल्यानंतर तिनं लगेच काय केलं, ती एनर्जी ड्रिंक लावली. आता ती काय लावली तुम्हाला सगळ्याला माहिती. तिनं अशी मिश्री भरली आणि त्याच्यापाशी आली, कमराला पदर खोचला आणि ती म्हणले, ए मूर्खा, माझ्या झऱ्यामध्ये पाय घालून बसला का. ते मूर्खा म्हटल्याबरोबर त्यानं ते पाय का चप्पल घातली, त्याच्या पुढे आला. तिला म्हणलं, मावशी तुम्हाला आमच्या गावातून एखादा फोन बिन आला का. तिने नाही एखादा फोन बिन. म्हणजे काहीच नाही. तू कोणत्या गावचं हेच मला माहित नाही. ती मावशी म्हणली, नेमकं काय. ती म्हणली काय नाही. तो म्हटलं काय झालं, मी मूर्ख हे तुम्हाला कळालं कसं म्हणून तुम्हाला विचारतोय, कोण आला का. आता मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, तो मूर्ख आहे का नाही हे कशावरून कळालं, त्याच्या लक्षणावरून कळालं. आपल्याला लक्षण सांगता हा मूर्ख आहे का त्या ठिकाणी चांगला आहे, या लक्षणावरून कळलं जातं. म्हणून पामराचंही लक्षण सांगितलं जातं, तो देवालाही मानत नाही, पाप त्याचे नाव न करी नीत, तो भलतेच उन्मंत करी सदा, तो भलचाच उन्मंत आहे. त्याच्यावरून कळतं हा पामर आहे. बरं विषयी त्या ठिकाणी हा पामर देव धर्म जाणत नाही, हितालाही जाणत नाही, म्हणून स्वहिताविषयी हा जागृत आहे. बरं मग विषय आहे का, विषयाचं लक्षण करत असताना सांगताय पाप त्याचे नाव न करी नीत आणि भलतेच उन्मंत करीत, किंवा त्या ठिकाणी विषयाचं लक्षण सांगत असताना देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत हे देव धर्म सांगी पडिले सकळ, देव धर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत विषयाचं लक्षण करत असताना शास्त्रानं सांगितलं, तुकोबरे सांगतात की त्यानं काय केले, देवधर्म त्या ठिकाणी देवधर्म सांधी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. त्याच्या डोक्यामध्ये फक्त विषय त्या ठिकाणी गाजतात, त्याला विषय म्हणतात. किंवा त्या ठिकाणी त्या विषयाचं लक्षण करत असताना सांगताय, विषय ओढी भुलले जीव, आता त्याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेहे. किंवा तुकोबरे सांगतात त्याला प्रपंच त्या ठिकाणी गोड वाटतोय, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि विषय तो गोडो जीवासी झाला, याला त्या ठिकाणी काय म्हणतात, याला विषय म्हणतात. हा सुद्धा स्वहिताविषयी जागृत नाही. बरोबर महाराज. मग नेमकं त्या ठिकाणी जिज्ञासू जागृत आहे का, जिज्ञासूचा विचार केला तर त्याची त्या ठिकाणी तळमळ आहे. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. किंवा कै ऐसी दशा येल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. त्यांना वारंवार वाटते माझा उद्धार केव्हा होईल, पण आता ऐका तळमळ आहे, पण त्यांच्या पाठीमाग भय आहे. त्या जिज्ञासूच्या भय वाटे भय, तरी हा न सुटे संसार, ते भय आहे. म्हणजे राजा परीक्षितीचं उदाहरण तुम्ही पाहून घ्या. त्याला त्या ठिकाणी 6 दिवस शुक महाराजांच्या मुखारविंदातून भागवत श्रवण केलं आणि त्याचा चेहरा पडला.
त्याला भय वाटायला लागलं की माझ्या पाठीमागे हे मृत्यूचं भय आहे, म्हणून जिज्ञासूच्याही पाठीमागे भय आहे, तोही स्वहिताविषयी जागृत नाही. आता मला शेवटचा मुद्दा सांगायचा आहे. आता शेवट राहिले भक्त. भक्ताचं लक्षण करत असताना जे रात्रंदिवस भजन करतात ना, त्यांना म्हणतायत भक्त. पहा बरं, भक्त इसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी आशापाश गेलेला आहे आणि विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. त्यांना धनही आवडत नाही, माताही आवडत नाही, काही आवडत नाही. त्यांना फक्त आणि फक्त काय आवडतंय? फक्त देव आवडतोय. किती आवडतोय? बहु आवडसी जीवा पासून या. फार देव आवडतोय. एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आपला प्राण गेला तरी चालेल, पण देवा तुझ्या भक्तीपासून आम्ही अंतर ठेवणार नाही. एवढा देव तेवढा त्यांना आवडतोय. नामदेव महाराजांना आपण विचारूया, नामदेव महाराज तुमचं काय मत आहे? किती देव आवडतोय? तर तुमची किती भक्ती देवावर आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, आमचा देह गेला, देह जावो अथवा राहो, 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 देह जावो महाराजाला विचारलं, नामदेव महाराज किती त्या ठिकाणी तुमचं भक्ती आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, माझा देह गेला तरी चालेल, पण मी त्या देवाच्या भक्तीपासून पाठीमागे हटणार नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. पहा बरं, देह गेला तरी चालेल, पण आम्ही भक्तीपासून पाठीमागे हटणार नाही. उदाहरण देऊन जाईन रामायणामध्ये. तर रामायणामध्ये ज्यावेळेस राम प्रभू आणि त्या ठिकाणी रावणाचं युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये रावणाचे अनेक योद्धे गतप्राण झाले. रावणानं लगेच कॅबिनेटची बैठक बोलवली. जागा वाटपासाठी बोलवली का मला नाही माहिती, पण ती लगेच बोलवली तातडीने. ती लगेच तातडीनं बैठक बोलवली आणि सांगितलं, ऐका, आपले सगळे योद्धे गतप्राण झालेले आहेत, बरेच चांगले चांगले. आता त्या युद्धामध्ये पाठवायचं कोणाला? तेवढ्यामध्ये एक त्या ठिकाणी एक प्रधान जे उठले सांगितलं, ऐका, तुमचे जे बंधू आहेत कुंभकर्णाला आपण युद्धामध्ये पाठवू. रावणानं ठरवलं, बरोबर आहे, मग उठवायचं कसं? म्हणजे काही नाही, त्याच्या अंगावरती काय करा, दारू पाजवा, त्या हत्तीला मदिरा पाजवा आणि त्याच्या अंगावरती सोडा. ठरवलं. मग त्या हत्तीला दारू पाजली, मदिरा पाजली आणि त्या कुंभकर्णाच्या अंगावरती सोडलं. आता ऐकताय ना तुम्ही, त्या कुंभकर्णाच्या अंगावरती त्या हत्ती सोडले. गंमत म्हणून वक्ती बाबा बोलायचे, त्या हत्ती त्या ठिकाणी कुंभकर्णाच्या अंगावरती गेले आणि अंगावरती गेल्यानंतर ते हत्ती, एक दोन हत्ती त्या कुंभकर्णाच्या बेंबीत पडले आणि मेले. तुम्ही बाबा ते हत्ती बोलतोय, मी हत्ती, मी सोनकिडे म्हणलंच नाही. म्हणजे किती मोठा असेल हत्ती? जर त्याच्या बेंबीत 2-4 मरत असतील तर तो किती भयानक मोठा असेल. काय करावं आता? उठण्याकरता दुसरं साधन काय करावं? याला उठवलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं, याचं सगळ्यात जास्त जर आवड कशात आहे? खाण्यात आहे. याला काय करा, सगळे खाद्यपदार्थ आणून ठेवा. सगळ्या लंकेतले सगळे खाद्यपदार्थ जे नाही ते सगळे आणून ठेवले. माळ करायचे, टाळ करायचे, ते सगळे आणून ठेवले. ज्याला कळालं असेल कळून घ्या. सगळे आणून ठेवले आणि त्याला तो सुगंध आला आणि तो उठला. त्यानं सगळे ते पदार्थ खाल्ले आणि विचारलं, मला कशा करता उठवले? ते बोलले, दादालाच विचारा. तो दादाकडे आला आणि रावणाला दादाला विचारलं, दादा कशा करता उठवलंय? कारण काय? सांगितलं दादानं, अरे कुंभकर्णा, आमचं ना युद्ध चाललंय. कोणाकोणाचं? म्हटले, माझं आणि त्या ठिकाणी रामाचं.
बरोबर. मग म्हणजे काय नाही, त्या युद्धामध्ये तुला सामील व्हावं लागेल, काही काळजी करू नका, आत्ता जातो. ते कुंभकर्ण असं थोडं रमेश महाराज पुढे निघालो आणि त्याच्या डोक्यात आलं युद्धाचं कारण तरी कळालं पाहिजे. उगं जायचं आणि लढायचं त्याला काय काय मजा राहील का, कारण कळालं पाहिजे. ते थोडं पुढे गेलं आणि मागं वळालं. ते म्हणलं दादा नेमकं युद्धाचं कारण काय, युद्धाचं नेमकं कारण काय. अरे त्या कुंभकर्ण, अरे युद्धाचं कारण काही लय मोठं नाही, पण तुला सांगितलं ते करणं नाही, पण कारण कळायला पाहिजे, मी जाणारच युद्धा करता. कारण सांगितलं, अरे मी रामाची पत्नी पळून आणलेली आहे आणि म्हणून ते युद्ध त्या ठिकाणी काय झालेले प्रारंभ झालेला आहे. असं म्हटल्यानंतर कुंभकर्णाने विचार केला, अरे काय क्षुल्लक कारण आहे, आपले एवढे योद्धे गतप्राण झाले, मग या रावणाला आपण थोडं सांगितलं पाहिजे. तुम्हाला दादा असं करणं, त्याची पत्नी सोडून दे, म्हणजे युद्ध लगेच संपन्न. त्या रावण गरम झाला, रावण ते राग आला, रावण रागाच्या भरामध्ये बोलायला लागला, कुंभकर्णा मी तुला काय मार्गदर्शन करायला बोलवलं नाही, तुला जे सांगितलं ते कर, जा त्या युद्धामध्ये आणि ते युद्ध कर. ते युद्ध कर म्हटल्यानंतर रावणा त्या कुंभकर्णाने विचार केला, बरोबर आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं. त्यानं विचार केला, मी याची त्या ठिकाणी पोळी खाल्लेली, आता टाळी वाजवावी लागेल, याचं मीठ खाल्लं, याच्या मिठाला जागावं लागेल. अलीकडे मी बोलून जाईल, आता क्षमा मागून बोलतो. काही मंडळी काय करतात, एकाच त्या ठिकाणी टाळी वाजवतात, एकाच त्या ठिकाणी मीठ खातात आणि बटन तिसऱ्याचं दाबितात. ते अलीकडे बोललंही पाहिजे, ते अलीकडे असं म्हणावं लागेल, बदल काय नाही. ते असं त्या ठिकाणी झालं. कुंभकर्ण जाईल जा, कुंभकर्ण निघाला. कुंभकर्ण त्या रणांगणामध्ये आला. त्या रणांगणामध्ये अनेक त्या ठिकाणी योद्धे होते, अनेक वानर होते, सेनापती सगळं काय होतं, पण एवढा भयंकर मोठा होता. यानं त्या युद्धामध्ये पाय ठेवल्याबरोबर याच्या पायाखाली अनेक वानर गतप्राण व्हायचे. आणि अशी बुचकुली पकडली का त्या बुचकुलीमध्ये अनेक वानर गतप्राण व्हायचे. ते पाहिलं आणि त्यानं काय केलं, ते एक अशी त्या ठिकाणी बुचकुली पकडली, त्याच्यात अनेक वानर आले, अनेक वानर आले. त्यामध्ये अनेक वानरामध्ये गंधमादन नावाचं वानर त्याच्या एका बोटाला चिकटून आलं. त्या गंधमादनाचं अलौकिक त्या ठिकाणी विशेषण होतं. त्याने ते बाकीचे वानर टाकले, त्या गंधमादनाला जवळ घेतलं. त्या गंधमादनाचं विशेष असं होतं, त्याला उपजता त्याच्या शरीराचा सुगंध सुटायचा, सुगंध होता त्या शरीराला, म्हणूनच त्याचं गंध नाम त्या ठिकाणी सुगंध होता, म्हणून त्याचं नाव गंधमादन ठेवलेलं होतं. ते एवढा सुगंध त्या कुंभकर्णाच्या नाकापर्यंत गेला. त्याने बाकीचे वानर सोडले, त्या गंधमादनाला असं जवळ घेतलं आणि त्याला विचारलं, क्या चल रहा है. तो म्हणला फॉक चल रहा है. असू द्या, ज्याला कळेल त्यांनी कळून घ्या, ज्याला कळणार नाही त्यांना अजिबात उद्या त्या ठिकाणी कळून घ्या. काय चाल रे, काय नाही. मग अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालो. का, काय नाही, तुझा किती सुगंध आहे, मी एवढा प्रसन्न झालो. ऐकणार रे, मी तुला सोडून देतो, फक्त एक कर. तू काय कर, तू फक्त म्हण, तू काय म्हण, फक्त रावणाचा आहे म्हण, सोडून देतो. रावणाचं म्हण म्हटल्यानंतर सोडून देतो. ते गंधमादन म्हटलं, ए कुंभकर्णा, मेलो तरी चालेल, पण मी रावणाचं म्हणणार नाही. त्यानं असं दुसरं बोट घेतलं, बारीक त्या ठिकाणी डोक्यावर ठेवलं. त्याच्या नाकातोंडातून त्या गंधमादनाच्या रक्त यायला लागलं. रक्त यायला लागल्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं, मरशील म्हणणारे रावणाचं म्हण. मन म्हटल्याबरोबर ऐका ना, ते म्हटलं, मेलो तरी चालेल, मी मरेल, रामाचा म्हणता म्हणता मरेल, पण रावणाचा म्हणणार नाही. मला वाटतं एवढी निष्ठा त्या देवावरती आहे की प्राण गेला तरी चालेल, पण देवा तुझ्या भक्तीपासून आम्ही मागे हटणार नाही. यालाच भक्त म्हणताय. तुझं रात्रंदिवस नामचिंतन करू, यालाच भक्त म्हणताय. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाठवे, सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही देवा तुझं भजनच करू, तुझी भक्तीच करू, त्याच्यापासून मागे हटणार नाही. म्हणूनच याला भक्त म्हणतात. आणि हेच भक्त स्वतःच्या हिताविषयी जागृत आहेत. का, प्रमाण देतो पुढे जातो, कारण हित ते करावे देवाचे चिंतन. हित म्हणजे नेमकं काय, तुकोबराने सांगावं, देवाचं चिंतन करणं म्हणजेच हित आहे. आणि संत त्या ठिकाणी भक्त रात्रंदिवस त्याचं चिंतन करतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी संत भक्त स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे. म्हणून जे स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे त्यांच्याच माता पित्याला तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता.
तुकोबारांना विचारलं, तुकोबारा आता भक्त नाम संत हिताविषयी जागृत आहे, मग तुम्ही कोणाला धन्यता देताय? तुकोबारांनी त्यांच्या माता पित्याला धन्यता द्यावी. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या. तुकोबारांनी इथे लगेच शंका विचारूया, वेळ कमी आहे म्हणून लगेच विचारायची, लगेच सोडून टाकायची. का हो तुकोबारा, जो स्वतःच्या हिताविषयी जागृत आहे त्याला तुम्ही धन्यता द्यायची, तर माता पित्यांना का देताय? धन्य माता पिता तयाची. का बरं असं करताय? पहा बरं, व्यवहारामध्ये जर मुलगा SSC मध्ये नाम 10वी मध्ये पास झाला तर सर्टिफिकेट कोणाला येतं? त्यालाच येतं, त्याचाच गुणगौरव होतो. मग ज्याला त्याला द्यायला पाहिजे. मग माता पित्याला का? की व्यवहार त्या ठिकाणी असेल पण परमार्थामध्ये असं ठरवलं जातं, जो मुलगा त्या ठिकाणी हिताविषयी किंवा श्रेष्ठत्व त्याचं जर झालं असेल, हे सगळं त्या ठिकाणी श्रेय माता पित्यांचं. का बरं? कारण माता पित्यांमुळेच मुलगा घडत असतो. पहा बरं, शुद्ध बीजा पोटी फळे, जर त्या ठिकाणी बीजच खराब असेल तर फळ चांगलं येईल का? म्हणून इथे म्हणावं लागेल, जर माता पिता चांगले असतील तर मुलगा त्या ठिकाणी चांगला होतो. माता पित्यांच्याच पुण्यामुळे मुलगा स्वहिताच्या विषयी जागृत राहतो. एक लगेच त्या ठिकाणी प्रसंग सांगतो, पुढे येतो. पाच मुंगी पैठणला संत भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तन अतिशय रंगामध्ये आलं होतं आणि संत भानुदास महाराज आहेत ना, संत भानुदास महाराज पैठण त्या ठिकाणी पंढरीचं महात्म्य सांगत होते. काय पंढरी आहे? पंढरीचं महात्म्य सांगत असताना त्यांनी सांगावं, अरे त्या पंढरपूरच्या जर त्या भगवान परमात्म्याला जर भेटी करता गेलं तर तो भगवान परमात्मा ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. ऐका ना, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला सगळं दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या एकदा तरी भेटी करता जा. पहा बरं, म्हणून पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा, पण तो दिनाचा सोयरा आहे. तुम्ही त्याच्या एकदा तरी भेटी करता जा एकदा भेटी करता, असं त्या ठिकाणी सांगत होते. म्हणजे ऐका ना, त्या उपमन्यानं वाटीभर दूध मागितलं तर त्याला किती दुधाचा काय दिला? सागर देऊन टाकला. ते एवढं सांगत असताना त्या कीर्तनामध्ये पाठीमागे एक श्रोता बसलेला होता, अतिशय मन लावून ऐकत होता, सोहमभाव पूर्ण ज्ञाता होता. तो ऐकत असताना त्यानं विचार केला, अरे आपण आता काय करू? आपण महाराजांना विचारूया, पंढरपूरचं नेमकं महात्म्य कीर्तन संपल्यावर विचारूया. कीर्तन संपलं आणि तो कुर्मदास लोटांगण घालत घालत भानुदास महाराजांपाशी आला आणि भानुदास महाराजांना त्या ठिकाणी विचारू लागला, महाराजजी, म्हटले काय? अहो मला हात नाही, मला पाय नाही. तुम्ही पंढरीचं महात्म्य सांगत असताना तो भगवान परमात्मा उदारत्व सांगत होते, त्याला हात नाही त्याला हात देतोय, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो. ऐका ना, मला हात नाही मला पाय नाही, मग मला तो देईल का? हो का देणार नाही? फक्त तुम्ही त्याला शरण जा म्हटल्यानंतर त्याचं ठिकाण कुठे आहे? मला त्याचं स्थान सांगा ना. म्हणजे ऐका, त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुका आहे आणि त्या पंढरपूर तालुक्यामध्ये चंद्रभागेच्या तटावरती त्याचं काय सुंदर त्या ठिकाणी मंदिर आहे. असं सांगितल्याबरोबर त्या कुर्मदासाने त्या ठिकाणी भानुदास महाराजाला नमस्कार केला आणि आता लोटांगण घालत घालत पंढरीच्या दिशेनं निघाला. लोटांगण घालत घालत पंढरीच्या दिशेनं चाललेला आहे. लोटांगण घालत घालत जात असताना कोणीतरी तोंडामध्ये कोंबलं तर खावं, कोणीतरी त्या ठिकाणी पाणी पाजलं तर प्यावं, अशी अवस्था त्या कुर्मदासांची आहे. लोटांगण घालत घालत माढा तालुक्यापर्यंत पोहोचले. दशमीचा दिवस होता आणि काही पंढरीच्या दिशेनं काही दिंड्या चाललेल्या होत्या. बऱ्याच दिंड्या जात असताना त्या दिंड्यांचा स्वर त्या ठिकाणी त्या कानावरती त्या कुर्मदासाच्या पडला. त्या ठिकाणी रमेश महाराज गात होते, त्या दिंडीमध्ये किशोर महाराज होते, सुनील महाराज होते, शुभम महाराज वाजवत होते. हा सगळा काही ध्वनी त्या कुर्मदासांच्या कानावरती पडला आणि लांबून त्या कुर्मदासांना आवाज दिला, ओ वारकरी महाराज, ओ थांबा दिंडी. ती दिंडी लगेच स्तब्ध थांबली. काही वारकरी गोळा झाले, तिथे जवळ गेले आणि विचारलं, का हो, कुठले आहात, कुठे चालला आहात, का आमची दिंडी थांबवली? सगळ्यांनी भडीमार प्रश्नांचा केला आणि तेवढ्यामध्ये कुर्मदास सांगायला लागला, अहो ऐका ना, मी संत भानुदास महाराजांचं कीर्तन श्रवण केलं, त्याच्यामध्ये पंढरी महात्मा ऐकलं. उद्या एकादशी आहे पण मला काही पंढरपूरला उद्यापर्यंत जाता येणार नाही. ऐका ना, तुम्ही जर गेलात तर पंढरपूरला गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला माझा काय करा, निरोप सांगा, एवढंच काम करा, निरोप सांगा. बरोबर त्यांनी सगळ्यांनी नमस्कार केला आणि पुढे निघाले. चंद्रभागेच्या तटावरती आले, स्नान केलं, चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं दर्शन केलं, रावळामध्ये आले. सगळे वारकरी आता टाचा उंच करून त्या भगवान परमात्म्याला पाहत होते. आठवा बरं, आपण बारीला जर उभं राहिलो तर आपल्याला वाटतं केव्हा आता आपल्याला दर्शन होईल, आणि म्हणून सगळेजण पाहत होते आणि सगळेजण आता पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ यायचे, चरण स्पर्श करायचे आणि एकदा करून पुन्हा दुसऱ्यांदा करायचे. देवानं विचारायचं, दोनदा का?
आणि मग सांगायचे हो आमचा एकदा. आणि दुसरा तो कुर्मदास आहे कुठेतरी त्या माढा तालुक्यापर्यंत आलेला आहे, तो मुंगी पैठणचा आहे, त्यांना तुम्हाला निरोप आहे, त्यांच्या भेटी करता जा. देवानं सांगावं जातो, सगळ्यांचा निरोप ऐकावा आणि देवानं ज्ञानोबा आणि नामदेव महाराजाला जवळ बोलावं. चला आपल्याला जायचंय, आता कुठे जायचंय? म्हणजे काय करायचंय? गुवाहाटीला नाही, आपल्याला इकडेच जायचंय. जायचंय आपल्याला. म्हणजे कुठे जायचंय? चला माढा तालुक्यात जायचंय. आणि मग बरोबर घेतलं आणि बरोबर आता भगवान परमात्मा आता काय केलं, ज्ञानोबा आणि नामदेव महाराजाला बरोबर घेतलं. आणि बरोबर घेतल्यानंतर आता कुठे आले? आता त्या ठिकाणी, आता जिथे त्या ठिकाणी कुर्मदास अतिशय त्या ठिकाणी कुष्ठ अवस्थेमध्ये पडलेला आहे, अत्यंत त्याच्या अंगावरती धूळ त्या ठिकाणी गाजलेली आहे, अशा अवस्थेमध्ये पडलेला पाहिला. जगाचा मालक जवळ येतोय. जगाच्या मालकानं काय करावं? स्वतःचा पितांबर त्या ठिकाणी पितांबरानं आमच्या त्या कुर्मदासाला पुसावं, स्वच्छ करावं आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घ्यावं. काय भाग्य असेल त्या कुर्मदासाचं, तुम्ही ऐकताय ना? काय भाग्य असेल, जगाच्या मालकानं यावं आपल्या मांडीवरती डोकं घ्यावं. एवढं भाग्यवान होण्याकरता एवढी भक्ती आपल्याला करावी लागेल. पाहिलं, कुर्मदासानं डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर तेजोमय प्रकाश डोळ्यासमोर दिसला. काय दिव्य त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिसायला लागले. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पाहत राहिले तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. देवा काय सौंदर्य तुझं आहे, मला फक्त माझ्या डोळ्यासमोर राहू दे. आणि मग देवानं सांगावं, हे कुर्मदासा माझ्या भेटी करता येतोय, कशा करता आलाय, आता सांग काहीतरी मागणारे. मागणं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कुर्मदासाने विचार केला, अरे मागितलं तर आपण व्यवहारातलंच मागू, हा जगाचा मालक आपल्या समोर आहे, मागत असताना सुद्धा आता चांगला विचार करूनच मागावं, बरोबर ना? नाही तर देणारा राजा आणि मागायचा चुना, हे असं व्हायला नको. काहीतरी मागत असताना सुद्धा योग्य तेच मागावं. आणि म्हणून विचार केला आणि विचारांते त्या ठिकाणी देवाला सांगितलं, देवा जर तुला द्यायचंच असेल तर एक करणार आहे, आता काय कर, माझे जे निज ज्योत आहे ती तुझ्या दिव्य ज्योतिषी विलीन करून घे. काय मागावं? तुम्ही ऐका ना, ऐका ना. म्हणजे त्या ठिकाणी जसं मीठ पाण्यामध्ये टाकावं ते काय व्हावं? पाणी स्वरूप व्हावं. ज्ञानोबा फार गोड दृष्टांत देत आहे. ज्ञानोबाने सांगावं, का लवणाची कुंजरी लवण मिळविता सागरी, नोहेची माघारी परती जीवी. ज्ञानोबाने सांगतात म्हणले, मिठाची हत्ती एकानं बनवली आणि मुळ्या डॅमला त्या ठिकाणी गरमाया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोहायला नेली. कशाची हत्ती? हा एवढं ध्यानात ठेवा, कुंजरी नाम हत्ती आणि लवण म्हणजे मीठ. मिठाची हत्ती नेली, त्यानं तिच्या पायाला दोरी बांधली आणि दोरी बांधल्यानंतर सकाळचे 10 वाजलेले होते. तिच्या कानापाशी हा गेला आणि सांगितलं, हत्तींताई आता मी तुला मुळ्या डॅम मध्ये सोडणार आहे, आता दिवसभर पोहो, बरोबर 5 वाजता येतो काढून देतो. त्यानं ती हत्तीन 2-4 जणाला त्या ठिकाणी उचललं नाही, अशी मोठी हत्तीन क्रेन न उचलली, कशात टाकली? मुळ्या डॅम मध्ये टाकली. ती हत्तीन दिवसभर लय पोहली भो. तिला पाणी म्हणल्यावर काय मजाच मजा. ती सोंड्यात पाणी घ्यायची, आपल्या अंगावर शिंपायची, सोंड्यात पाणी घ्यायची, ज्यानं तयार केलं त्याच्या अंगावर शिंपडायची. एवढा आनंद घेतला, एवढा आनंद. 5 वाजले. 5 वाजल्याबरोबर यानं काय केलं, तो दोरखंड ओढायला लागला, ओढतोय आणि ओढल्यानंतर ती किनाऱ्याला आली. मोठे त्यानं टॉवेल आणले होते आणि त्यानं पुसायला लागला, बरोबर ना? तुम्ही म्हणा, हा काय करायचंय? आता मला सांगायचंय का बरं? अहो ती हत्तीन जर पाण्यामध्ये टाकली तर ती पाणी स्वरूप होणार आहे, ती काय वेगळे राहणार आहे का? तसंच आहे ना. मी नाही तुकोबरा सांगतात, नो हे सरिता निराळे आणि लवण मिळविता जळे. अहो पाण्यात जसं त्या ठिकाणी मीठ टाकलं तर ते काय होतंय? आता ते पाणी स्वरूप होतंय. तसा एखादा भक्त देवाकडे गेला का तो देव स्वरूपच होतोय. तसं आता सांगितलं, मला तुझ्यासारखं करून घे. आणि देवानं काय केलं? आपल्यासारखं केलं. आपल्यासारखं केल्यानंतर त्याच्या देहाग्नीला त्या ठिकाणी काय केलं? अग्नी लावला. सगळा विधी उरकला ना. आता देवाने त्या ठिकाणी आमचे ज्ञानोबा आणि नामदेव महाराज आता परतीच्या दिशेने निघाले. परतीच्या दिशेनं निघाल्याबरोबर आता परतीचा प्रवास चालू झाला आणि आरणगाव लागलं. त्या आरणगाव मध्ये संत सावता महाराज एका झाडाखाली बसलेले होते आणि आपलं भजन चाललेलं होतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. तो मळा देवानं पाहिला आणि देवानं मळा पाहिल्याबरोबर ज्ञानोबा नामदेव महाराज सांगितलं, ज्ञाना मला फार तहान लागली, मी आत्ता जातो आणि पाणी पिऊन येतो. आत्ता जातो म्हटल्यानंतर देव आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर आतमध्ये प्रवेश केला आणि आता नामदेव त्या ठिकाणी पाहिलं, काय मळा सुंदर होता. आणि जिथे सावता महाराज बसलेले होते तिथे त्या ठिकाणी कोण येतोय? जगाचा मालक येतोय आणि सावता महाराजांना सांगतोय, सावतोबा उघडा डोळे. सावतोबाने डोळे उघडले. पाहिलं, काय जगाचा मालक. देवा अरे घाबरलेला काय? म्हटलं, माझ्या पाठीमागं 2 चोर लागले. एक ते चोर लय भयानक आहे म्हणले. एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान काय करतंय?
ज्ञान काय करते? ज्ञान दाखवते आणि नाम आकळते. तुम्ही अजून एक ऐका, मी बोलून जाईल. थोडी भाषा तुम्हाला काय कशी वाटेल मला माहित नाही. या दोनही गोष्टी परमार्थात अत्यंत महत्वाच्या आहेत, ज्ञान आणि नाम. पहा बरं, एखाद्याकडे जर एकच वस्तू असेल आणि ती घेऊन पळत असेल ज्ञान, तरी त्याला अहंकार होईल. आणि एखाद्याकडे नाम जरी असेल तरी त्याला परिपूर्णतेकडे जाणार नाही. ज्ञानेन मोक्ष नत मुंडकाले, ज्ञानही महत्वाचं आहे आणि त्या ज्ञानाला सांगड त्या ठिकाणी नामाची असावी लागते. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, ही भक्ती प्रेम असावं लागेल आणि मग ती ज्ञानाची सांगड असावी लागेल. आणि मग त्या ठिकाणी ते दोन चोर आहेत, सावतोबा मला वाचवा. सावतो महाराजांनी आपलं त्या ठिकाणी हृदयामध्ये त्याला लपवलं. लपवल्याबरोबर बराच वेळ झाला. ज्ञानोबा नामदेव महाराज वाट पाहताय, 12 वाजायला 5च कमी होते. तेव्हा आता बराच वेळ झाला, आता आज चला. आज चालल्यानंतर ज्ञानोबा नामदेवराव आत आले आणि मग विचारायला लागले, का हो तुम्ही देव पाहिला का देव? सावता महाराजांना त्या ठिकाणी विचारत असताना ज्ञानोबा म्हटले, नाम तुला म्हणत होतं ना विचारून, नाम लई फरफर. म्हटले दम ना, मी सांगतोय ऐक ना. म्हणजे मी काय करणार आहे? मी दाखवणार आहे आणि तू आकळणार आहे. ज्ञानोबाने त्या ठिकाणी नामदेव महाराजाला त्या ठिकाणी सांगितलं, थांबा मी दाखवतो कुठे. आणि ज्ञानोबाने सांगितलं, ऐका पहा त्यांच्या हृदयामध्ये. मग त्या हृदयामध्ये दाखवलं. नामदेव महाराजांनी तो पितांबर धरला आणि देवाला बाहेर काढलं. देवाला बाहेर काढल्याबरोबर नामदेव महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य, किती व्यापक भगवान परमात्मा आहे. या पंचमहाभूतापासून तो व्यापक आहे, या मायेपासून व्यापक आहे. एवढा व्यापक असणारा भगवान परमात्मा सावताच्या हृदयामध्ये बसलाय. तो सावता किती व्यापक आहे एवढं म्हणण्यापेक्षा म्हटले, सावतापेक्षा ज्या सावतोबाला 9 महिने 9 दिवस ज्या मायबापानं आपल्या उदरामध्ये साठवलं, ते मायबाप किती व्यापक आहे. साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. अन्यताची माता खंडजाचा पिता, अन्यताची माता खंडजाचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. ओ धन्य त्याची माता जिया, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, हो, नामदेव महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य बाहेर पडले, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. तुम्ही ऐका, ज्यानं हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं त्याची धन्यता देत असताना मायबापाला देतायत. धन्य माता पिता तयाचे, त्याचेच मायबाप धन्य आहेत. म्हणून परमार्थामध्ये धन्यता ही मायबापाला असते. मुलगानं जरी श्रेष्ठत्व कार्य केलं तर धन्यता ही मायबापाला आहे. म्हणून तुकोबऱ्या सुद्धा धन्यता देत आहे. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. बरोबर, अजून एक कारण पटकन सांगतो, पुढे जातो. कारण अजून ऐका, मातेला पहिला क्रमांक का आणि पित्याला दुसरा का? कारण आमचं संतांचं वाङ्मय हे शास्त्राला धरून आहे. शास्त्र सांगतं पहिल्यांदा मातृदेवो भव, मातृदेवो भव, आणि नंतर पितृदेवो भव. म्हणून पहिला क्रमांक मायला आहे. दुसरं कारण ऐकून जा, पहिला क्रमांक मायलाच का? दुसरं कारण सांगत असताना, मुलावरती सगळ्यात जास्त संस्कार जर पहिल्यांदा कोण करत असेल तर ती माताच करते. पहा, मुलाला गर्भावस्थेपासून संस्कार देण्याचं काम ही माता करत असते. म्हणून उदाहरण आपल्याला हिरण्यकशिपू राक्षस आहे, पण आई त्या ठिकाणी नारदाच्या आश्रमामध्ये भजनानंदी आहे आणि उदरामध्ये त्या ठिकाणी प्रल्हाद वाढतोय. परिणाम आईच्या संस्कारामुळे काय झालं, मुलगा त्या ठिकाणी भक्त तयार झाला. म्हणून पहिला क्रमांक मातेला आहे आणि दुसरा क्रमांक पित्याला आहे. म्हणून धन्य माता पिता तयाच्या. बरं महाराज, मग अशा माता पित्यांच्या उदरामध्ये कशी मुलं जन्माला येत आहे तेच तुकोबऱ्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. कुळी कन्या पुत्र होती जे साथी, कुळी कन्या पुत्र होती जे साथी, कन्या पुत्र होती जे साथी, कुळी कन्या पुत्र होती जे साथी. दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा
अशा आई वडिलाच्या उदरामध्ये सात्विक मुलं जन्माला येत आहेत म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा हरिक सुद्धा देवाला वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. ही जी मुलं त्या ठिकाणी मुलं मुली या माईच्या उदरामध्ये जन्माला आली ही खरंच सात्विक आहे. म्हणून हा घाट त्या ठिकाणी कीर्तन करणं हे सोपं नाही. पहा बरं, कीर्तन करणं म्हणजे आई वडिलाच्या स्मरणार्थ कीर्तन होणं हे सात्विक मुलं आहे म्हणूनच केलं जाते. नाही तर काही ठिकाणी पहा बरं, आई वडिलांचं 10वा सुद्धा बळच केलं जातोय. हे अवघड आहे. म्हणून वर्ष श्राद्धाला कीर्तन हे सात्विक मुलं आहे. म्हणून अशा कुळामध्ये सात्विक मुलं त्या ठिकाणी जन्माला येत आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटल्याशिवाय राहत नाही. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून हे नेमकं करतात काय मायबाप, ते काय करतात? गीता भागवताचं श्रवण करताय. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बरोबर तुकोबरा गीता आणि भागवतच का? कारण गीतेमध्ये कसं जगावं याचं उत्तर आहे आणि भागवतामध्ये कसं मरावं याचं उत्तर आहे. म्हणून गीता भागवत करीते श्रवण आणि अखंड त्या भगवंताचं चिंतन करताय. बरोबर तुकोबरा आहे. तुम्हाला नेमकं या मायबापाविषयी वाटते काय? तुकोबरा म्हणता अशा मायबापाची मला सेवाच घडावी. अभंगाचं शेवटचं चरण. मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन माझा घडो त्यांची सेवा. म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका मन माझा घडो त्यांची सेवा, तुका मन माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. परी माझा दैवा कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक. हरिक वाटे देवा.
विठोबा रखुमाई टाळी वाजवा हा रखुमाई आपुलिया हिता जोशी जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खवाटे देव गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खवाटे देवा अभंगावरती बरोबर त्या ठिकाणी एक तासभर चिंतन त्या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा विषय अति 10 ते 15 मिनिटांमध्ये मांडणार आहे. कोणीच उठायचं नाही, काय मध्ये त्या ठिकाणी गडबड करायची नाही. अगदी मी 10 मिनिटांमध्ये लगेच सोडणार आहे, कारण वेळेचं लय पक्का आहे. मला सांगितलं होतं 12:15च्या पुढं काही जाऊ नका आणि मी अजिबात पुढे जाणार नाही. फक्त मला 10 मिनिटं द्या. थांबा बसा 10 मिनिटं 10 मिनिटं ते विक्षेप होईल म्हणून बाकी काही नाही. हा विठ्ठल 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 कदम परिवारातून एक मातृछत्र हरपलेलं आहे. 1 वर्षापूर्वी एक आई त्या ठिकाणी निघून गेलेली आहे. मुलाची काही कर्तव्य शास्त्रानं आपल्या समोर मांडलेली आहे. मुलांना त्या ठिकाणी आपले आई वडील गेल्यानंतर त्यांचं पिंडदान करावं, त्यांचा सगळा विधी त्या ठिकाणी करावा. पहा बरं, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करावं. 2 गोष्टी शास्त्रानं सांगितल्या. जोपर्यंत आहे आई तोपर्यंत आई वडील त्यांची सेवाच सांगितली आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण सांगितलं. म्हणून आपण शब्द टाकत असताना पुण्य स्मरण हा शब्द राहतो. पहा बरं, म्हणून गेल्यानंतर त्यांचं स्मरण असावं. पहा, मग आपण ज्ञानोबारांना विचारूया. ज्ञानोबाराय, आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची नेमकी सेवा तरी कशी करायची आणि केल्यानंतर फल तरी काय प्राप्ती आहे? ज्ञानोबारांनी फार एका ओवीमध्ये फार गोड सांगून दिलं. काय वेगळा विषय काय? ज्ञानोबारांनी सांगितलं सेवा का करावी, आज याचं उत्तर दिलं. केल्यानंतर फायदा काय? पहा बरं, आपल्या पूर्ण विश्वामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती तर 3.5 कोटी. पहा, आपल्याला हे तीर्थ करण्याकरता काय करावं लागेल? आधी हे सगळे तीर्थ करण्याकरता प्रवास करावा लागेल. बरं, प्रवास करून थांबता येणार नाही रमेश महाराज, याकरता पैसाही खर्च करावा लागेल. बरं, पैसाही खर्च करून थांबता येणार नाही, याकरता आपल्याला वेळही घालावा लागेल. बरं, वेळही देऊन काही थांबणार नाही, याकरता आपल्याला आयुष्य वेचावं लागेल. म्हणजे 3.5 कोटी तीर्थ करण्याकरता एवढ्या 4 गोष्टी आपल्याला वेचाव्या लागतील. आणि तेव्हा 3.5 कोटी झाले एका जन्मात तर होतील, नाही तर त्याकरता पुन्हा काही शिल्लक राहिले तर घोटाळा होईल. मग आपण ज्ञानोबारांनाच विचारूया. ज्ञानोबाराय, आम्हाला एवढे तीर्थ काय फिरणं पैसा हे शक्य नाही. आम्हाला घरी बसल्या बसल्या काय करा, सगळे तीर्थ प्राप्त व्हावी असं काही साधन सांगा. मी फायदा सांगतो ऐका. सगळे तीर्थ तुम्हाला घरी प्राप्त व्हावे याकरता ज्ञानोबारांनी सांगितलं, कुठंच जाऊ नका, काय करा, फक्त मायबापाची सेवा करा, सकल तीर्थाची धुरे. काय ज्ञानोबारांची गोड भाषा आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, सगळ्या तीर्थाची धुरा जर काय असेल तर ती फक्त मायबाप आहे. तुम्ही ऐकताय ना, सगळ्या तीर्थाची धुरा फक्त मायबाप आहे, कुठंच जाण्याची गरज नाही. मी तुकोबऱ्यांकडे येतो. तुकोबऱ्या ते सांगतात, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. त्या पुंडलिकानं, पहा, मला पूर्वार्ध त्यांचं सांगायचं नाही, पण उत्तरार्ध चरित्र तुम्ही ऐका पुंडलिकाचं. त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. परिणाम असा झाला, जगाचा मालक त्या ठिकाणी विटेवर उभं राहण्याकरता आला. पुंडलिके काय केले? परब्रह्म
उभे ठेले. जगाचा मालक जर विटेवरती उभा फक्त आई वडिलाच्या सेवेमुळे राहत असेल तर मी एक भाव बोलून जाईल. आपल्याला नाही देवदेव करता आला, नाही भक्ती करता आली, काही हरकत नाही. पहा बरं, एखाद्या वेळेस देवदेव करता करता जर देव आपल्यावर प्रसन्न होईल का नाही माहित नाही, पण आता ऐका, जर आपण मायबापाची सेवा केली ना तर तो जगाचा मालक आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हो, तो प्रसन्न करायचा असेल तर फक्त मायबापाची सेवा करा. मग आपण ज्ञानोबराला विचारूया, ज्ञानोबराय नेमकं आम्ही सेवा करायची कशी? ज्ञानोबराने सांगितलं, तया सेवेसी कीर शरीरे. काय करा, आपलं शरीर सुद्धा जर त्यांच्या सेवेमध्ये समर्पित झालं तरी मागे हटू नका, त्यांची सेवा करा. ऐकून घ्या, फार 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 शरीर समर्पित झालं तरी काय हटू नका, पण मायबापाची सेवा केल्याशिवाय राहू नका. तुम्हाला उदाहरण भागवतातलं देऊ. शंतनू नावाचा राजा आहे, तुम्ही ऐकताय ना. शंतनू नावाच्या राजाचं लग्न गंगेबरोबर ठरलं. ती गंगा त्या ठिकाणी काय करते, ती त्या वचन घेते. वचन, राजन मी तुमच्या बरोबर लग्न करते, पण एका अटीवर लग्न करते. मला काही प्रश्न विचारायचा नाही, अलीकडे मुलींसारखं मी लग्न करते, पण मला काही विचारायचं तुम्हाला नाही विचारणार. जर विचारलं तर मी थांबणार नाही. तर काही काळ गेला, त्या गंगेला पहिला मुलगा झाला. तिनं हातामध्ये घेतला, नदीच्या प्रवाहामध्ये सोडून दिला. या राजाला वाटलं विचारलं तर ही निघून जाईल. असे 7 मुलं सोडून दिले, 7. आणि 8वा मुलगा झाला. आणि 8वा मुलगा त्या ठिकाणी सोडण्याकरता निघाली. आणि त्या शंतनू राजाने विचार केला, अरे जर आता आपल्या हस्तिनापूर राजगादीला कोणीतरी मुलगा हवाय, याला कोणीतरी वारस हवाय, ही सगळेच जर मुलं सोडत असतील तर आता याला अडवलं पाहिजे. अडवलं आणि विचारलं, ए काय करते तू? 7 मुलं सोडून दिले ना 8वाही सोडण्याकरता निघाले, काय चाललंय तुझं? आणि तेवढ्यामध्ये तिला हा प्रश्न विचारल्याबरोबर तिनं तो मुलगा घेतला आणि त्या शंतनू राजाच्या हातामध्ये ठेवला आणि ती निघून गेली स्वर्गाला. तो मुलगा हातामध्ये त्या शंतनूनं घेतला, त्याचं नामकरण केलं, त्याचं नाव ठेवलं देवव्रत. देवव्रत नाव ठेवलं. देवव्रत हळूहळू मोठा झाला, लग्नाचं वय झालं. त्या मुलाचं लग्न करायचं तर राजा एक दिवस शिकारी करता गेला आणि त्याचं लक्ष त्या मत्स्यगंधेवर सत्यवतीवर पडलं, त्या कोळीदादाच्या मुलीवरती. आणि त्याला वाटलं मीच लग्न करावं. त्या कोळीदादाला विचारायला गेला, हो तुमची मुलगी मला देता का? त्या कोळीदादानं सांगितलं दिली असती, पण ऐका, तुम्हाला पहिल्या पत्नीपासून मुलगा देणार नाही. तो राजा निराश झाला, निघून आला. वा बाबा, निराश राहताय मुलानं, का राहताय विचारलं त्या प्रधानजीला. प्रधानजीनं सांगितलं, तुझ्या बाबांना एक मुलगी त्या ठिकाणी आवडली आणि त्यांना लग्न करायचे. मुलानं पहा, त्या प्रधानजीला बरोबर घेतलं आणि त्या कोळीदादाच्या तिथे आले. हीच मुलगी आहे या कोळीदादाची. तो मुलगा त्या देवव्रत त्या कोळीदादाकडे गेला. कोळीदादाला विचारलं, कोळीदादा तुमची मुलगी मला आई म्हणून देता का? मला वाटते जगातला पहिला मुलगा असेल तो बापाच्या सोयरीके करता जातोय. तुम्ही ऐकताय ना, तुमची मुलगी मला आई म्हणून देताय का? ते म्हणले दिली असती, पण तुझं लग्न झालं किंवा तू त्या राजगादीचा मालक होणार आहे, देणार नाही. राजगादीचा मालक होणार आहे म्हटल्यानंतर ऐका, त्या मुलानं सांगितलं मी राजगादीची फक्त सेवा करेल, मालक होणार नाही. सेवा करेल म्हटल्याबरोबर दुसऱ्या क्षणी ऐका, अरे तुझं लग्न झालं तर तुझा मुलगा त्या राजगादीचा वारस होईल. त्या देवव्रतानं प्रतिज्ञा केली, ऐका ना कोळीदादा, मी आत्ता प्रतिज्ञा करतो, मी माझ्या वडिला करता आजन्म ब्रह्मचारी राहील, मी लग्न करणार नाही. तुमच्याच त्या ठिकाणी मुलीचा मुलगा वारस म्हणून राहील, मी आजन्म ब्रह्मचारी राहील. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ऐका. एक मुलगा एका बापा करता आजन्म ब्रह्मचारी राहिला, यालाच ज्ञानोबराय म्हणतायत तया सेवेसी कीर शरीरे. तुम्ही ऐकताय ना, एक मुलगा अखंड ब्रह्मचारी कोण राहील या जगामध्ये? कोणी राहणार नाही. एक मुलगा आपल्या त्याला पुढे त्याची भीषण प्रतिज्ञा केली म्हणून भीष्म नाव ठेवलं. यालाच त्या ठिकाणी तया सेवेसी कीर शरीरे म्हणतात. आई वडिला करता देह समर्पित आहे, याला सेवा म्हणताय. तुम्हाला याच कुळामध्ये ययाती नावाचा राजा आहे. हो, त्या ययाती नावाच्या राजाला पहा, आपल्या पुरु नावाच्या मुलांना सगळं तारुण्य देऊन टाकलं, यालाच म्हणतात तया सेवेसी कीर शरीरे. मला विस्तारानं जायचं नाही, मी तुम्हाला एकच भाव सांगेल. आपल्याकडे चाणक्य नावाची नीती आहे, तुम्ही ऐकताय ना. आपल्या भारतामध्ये चाणक्य नावाची नीती आहे. तो चाणक्य ज्यावेळेस लहान होता, खेळत असताना काय झालं, त्या गावामध्ये बाप्पू भविष्यकाराला भविष्य सांगणार, कुंडलिनी काढून देणार, कोणाचे लग्न जुळत नसते तर लग्न जुळून देणार. आताच्या काळात हिंडायला पाहिजे, आपले लोक बांधून आणतील हे विचार कर. लग्न जुळत नसेल, लग्न जुळून देणार. त्या भविष्यकारा ते ऐकलं आणि चाणक्य पळत घरी गेला आणि आईला सांगितलं, आई कोणीतरी तो भविष्यकार गावामध्ये आलाय, आई त्याला बोलवायचं घरी. आईने सांगितलं, बाळा बोलून आण.
तो भविष्यकाराला घरी बोलवलं, बसण्याकरता पाठ, टेकायला पाठ, पुढे पंचांग ठेवायला पाठ. त्या भविष्यकारानं विचारलं, आई कोणाचं भविष्य पाहायचंय, कोणाचं भविष्य? हे काय माझ्या मुलाचं, बसा त्याला घेऊन. आई बसली, त्याला मांडीवरती घेतलं आणि भविष्यकारानं आता भविष्य सांगायला चालू केलं. त्या चाणक्याकडे निरखून पाहिलं. भविष्य 2-3 पद्धतीनं पाहिलं जातं, जन्मवेळी, रासनाव, पंचांग पाहून आणि काही आपल्या शरीरावरल्या चिन्हावरून पाहिलं जातं. त्या चाणक्याच्या पुढचे 2 दात मोठे होते, कदम साहेब पुढचे दात 2 मोठे होते. त्या भविष्यकारानं पाहिलं आणि आईला सांगितलं, आई तुमचा मुलगा फार विद्वान होणार आहे, त्याचे पुढचे 2 दात असे सांगतात, हा विद्वान त्या ठिकाणी होणार, हे चिन्ह असे की विद्वत्तेचं लक्षण आहे. आता त्या आईला आनंद व्हायला पाहिजे होता, पण ती आई रडायला लागली. त्या आईचे अश्रू चाणक्याच्या पाठीवरती पडले. चाणक्यानं पाठीमागं वळून पाहिलं आणि विचारलं, अगं आई का रडते, रडायला काय झालं गाई? सांगितलं, बाळा जी मुलं विद्वान होतात ना ती आई वडिलाजवळ राहत नाही म्हणून मला रडायला येते. त्या आईच्या अश्रू पाहिल्याने या 2 दाताचा विचार केला, अरे याच 2 दातामुळे माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो चाणक्य नाही थांबला तिथं बाबा. तो चाणक्य पळत गेला, आईच्या मांडीवरून उठला, पळत पुढे गेला, एक दगड घेतला आणि बघता काय त्यानं पुढचे 2 दात पाडून टाकले. रक्तबंबाळ चेहरा झाला, सदरा भरला रक्तानं. आणि तो आईकडे आला. आईनं विचारलं, बाळा पडला का रे, झालंय काय तुला, काय सगळं रक्त झालंय काय तुला बाळा? आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं, बाळानं आई ज्या 2 दातामुळे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना ते माझ्या करता 2 दातच नकोय. यालाच ज्ञानोबा म्हणतात, तया सेवेसी किरशिरे. आई वडिला करता शरीर समर्पित आहे, याला सेवा म्हणताय. अशा अनेक उदाहरणं आहेत, मी इतिहासामध्ये पटकन घेऊन जातो. ज्यावेळेस बाळराजे त्या ठिकाणी शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला आणि हळूहळू बाळराजे 2-2.5 वर्षाचे झाले. ऐका मला संपवायचे पटकन. आणि ज्यावेळेस आई आपला मुलगा सर्वांग संपन्न व्हावा याकरता एक गोष्टी त्याला शिकवत होती, एक गोष्टी त्याच्याकडून तयार करून घेत होते. मुलाला लहान त्या ठिकाणी सवंगड्याबरोबर खेळायला, कारण तो चपळ होईल. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तो आता बुद्धी कौशल्य व्हावा याकरता त्याच्याबरोबर सोंगट्या नावाचा खेळ खेळायची. आई रोज सोंगट्या खेळायची. बाळ त्याच्याबरोबर ते सोंगट्या खेळत असताना एक दिवस आईला काय झालं काही माहित नाही, लहर आली आणि आऊसाहेबांना बाळराजाला सांगितलं, बाळराजे आज आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. कोणता काय? हा सोंगट्याच खेळायचा आहे. त्या लुडो म्हणतायत मला वाटतं अलीकडे. तो लुडो खेळत असताना आईनं सांगितलं, बाळा हा खेळ खेळायचा आहे पण एका अटीवर खेळायचा आहे. काय आहे? काही नाही, जर आज मी या खेळामध्ये जिंकले बाळाना, जर आज मी या खेळामध्ये जिंकले तर माझी इच्छा तुला पूर्ण करायची बाळ, आणि तुम्ही जर जिंकलात तर मी तुमची इच्छा पूर्ण करेन. बाळ आज मनापासून खेळायला लागले. राजा अतिशय मनापासून तो खेळ खेळत होते. पण आई त्या ठिकाणी आईच आहे. आई त्या खेळामध्ये जिंकली आणि बाळराजे हरले. ऐकताय ना? बाळराजे हरले. आणि आता बाळराजानं आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब तुमची काय इच्छा आहे मला सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करेल. आऊसाहेबांना बाळराजाला कडेवरती घेतलं, शिवनेरीच्या तटापर्यंत त्या ठिकाणी त्या खिडकीपाशी आणलं आणि आणल्यानंतर बाळराजांना विचारलं, बाळराजे तुम्हाला काय दिसतंय, खालचं काय दिसतंय? बाळराजानं सांगितलं, आई खाली आहे ना आऊसाहेब, फार मोठं त्या ठिकाणी काय आहे, फार मोठं गाव आहे, घर आहे, एवढंच काय डोंगर आहे, झाडे आहेत, पुढे त्या ठिकाणी काय दिसतोय, किल्ला दिसतोय. म्हणजे आऊसाहेब अजून त्या ठिकाणी आऊसाहेबांनी विचारलं, काय दिसतंय? त्या किल्ल्यावरती आहेत ना, त्या किल्ल्यावरती काही सैनिक आहेत, अजून त्यांच्या हातामध्ये काही भाले आहेत, तलवारी आहेत, ढाली आहेत. आऊसाहेबांनी विचारलं, बाळराजा अजून काय दिसतंय? सांगितलं, पुढे एक निशाण दिसतंय. कोणत्या रंगाचं निशाण आहे? सांगितलं, ते त्या ठिकाणी हिरव्या रंगाचं निशाण आहे. आता आऊसाहेबांची इच्छा ऐका ना. आऊसाहेबांना सांगितलं, बाळराजे माझी एवढीच इच्छा पूर्ण करा, जे निशाण हिरव्या रंगाचं दिसतंय ना त्याऐवजी तुम्ही काय करा, भगव्या रंगाचं निशाण लावा, एवढीच माझी इच्छा आहे. मला वाटते बाळराजे रात्रंदिवस जर लढले असतील, आपल्या आईच्या स्वप्नाकरता रडले असतील, आपल्या आईचं स्वप्न परिपूर्ण केलं असेल. अजून ऐकून ठेवा, ही स्वराज्याची स्थापना ही आईचं त्या ठिकाणी स्वप्न होतं. त्या आईच्या स्वप्नाकरता राजे रात्रंदिवस रडले. हेच ज्ञानोबा सांगतात, तया सेवेसी किरशिरे. आई वडिला करता शरीर समर्पित आहे, अजून काय असावं लागेल? म्हणून ज्ञानोबाने सांगितलंय, तया सेवेसी किरशिरे. परिणाम तुमचा देव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची प्रसन्नता करायची असेल तर आई वडिलाची सेवा फार महत्वाची आहे. या परिवारानं सुद्धा आई वडिलांची फार सेवा केलेली आहे. आईची त्या ठिकाणी आईचं वृद्धापकाळानं दुःखद असं निधन आहे पाहिलं, म्हणून आईची सेवा आहे. या सेवेचा परिणाम पहा. आईच्या ऋणातून उतराई काही आपल्याला होता येत नाही, पण थोडासा प्रयत्न या कदम परिवारानं त्यांच्या मुलीनं सगळ्यांनी केलाय. आई फार प्रेम करते, मारा फार प्रेम करते.
ते शब्दातीत वर्णन मला करता येणार नाही. का बरं? एखादी कविता म्हटलं तरी येणार नाही. ते कविता म्हणणाऱ्यालाच आधी विचारा तुझ्या आईवर किती प्रेम आहे. हे आमचे महाराज सांगतात राहून हे विचारलं पाहिजे. आपल्याला आपल्या आईचं प्रेम सांगता येईल, दुसऱ्या हे कसं सांगता येईल, हे कधी कधी विचार केला पाहिजे. म्हणून आपल्या आता दादांना जर विचारलं कदम भाऊंना यांच्या पर्याय आई गेल्यानंतर हे आईचं प्रेम, आई काय असतं हे त्यांना आज कळेल. आई जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं महत्व त्या ठिकाणी कमी वाटेल, पण आई गेल्यानंतर तिची उणीव त्या ठिकाणी कोणी भरून काढणार हे त्यावेळेस कळत असतं. आई फार प्रेम करत असते, मला फार प्रेम करत असते. शब्दात येत नाही. एक जाता जाता उदाहरण देतो, मी लगेच सेवा थांबवतो, माझी वेळ संपलेली. घडलेला प्रसंग आहे घडलेला. तुम्ही डाव ऐकलं असेल बाप्पू, डॉक्टर तात्या लहाने ज्यांनी सगळ्यात जास्त मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. तुम्ही ऐकताय ना, सगळ्यात जास्त मोतीबिंदूचे ऑपरेशन रेकॉर्ड आहे. कदम साहेब त्यांना मला वाटतं भारत सरकारनं पद्मविभूषण हा पुरस्कार दिलाय. त्यांच्यावर एक फिल्म रिलीज झाली. त्या फिल्मचं मला काही डॉक्टर तात्या लहाने असंच काहीतरी नामकरण आहे. त्या फिल्ममध्ये त्या ठिकाणी मकरंद अनासपुरेने त्यांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्या दोन्ही किडन्या फेल होत्या डॉक्टर तात्या लहानेंच्या, ते डायलिसिसवर येतात पवार भाऊ. ते डायलिसिसवर आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी 1.5 दिवसात डायलिसिस येतो. फार भयंकर आहे ती प्रक्रिया. आणि डायलिसिसवर आल्यानंतर ते डॉक्टर MD डॉक्टर सांगतात, डॉक्टर साहेब तुमचं काय करावं लागेल आता, किडनी प्रत्यारोपण हाच उपाय, नाही तर तुमचं अवघड आहे. मग आता कोणाची? मग त्यांच्या परिवारातल्या सगळ्या सभासदांना बोलवलं आणि त्यांच्या किडनीचं चेकअप केलं. किडनीचं चेकअप झालं. किडनीचं चेकअप झाल्यानंतर कोणाचीच किडनी मॅच होत नाही, कारण किडनी मॅच झाली तर ती किडनी बसवावी लागते. आणि आईचं वय आहे, आई मला वाटतं 60-65च्या पुढे त्या ठिकाणी आईचं वय होतं त्यावेळेस. आणि मग त्या आईनं सांगितलं अरे माझी किडनी चेक करा ना. मग मी आहे ना. आणि मग आईच्या किडनीचं चेकअप झालं आणि आईची किडनी मॅच झाली महाराज. आणि मग आईची किडनी मॅच झाल्याबरोबर आईची किडनी मॅच झाली आणि आईला एवढा आनंद झाला. आणि मग त्या ठिकाणी डॉक्टरला सांगितलं मी माझी किडनी द्यायला तयार आहे. आता 2 ऑपरेशन होणार आहेत. एक त्या ठिकाणी एक किडनी आईची काढणार आहेत आणि ती किडनी काय करणार आहे, डॉक्टर तात्या लहानेंना बसवणार आहे. आता दोन्ही ऑपरेशन करण्याकरता आधी सगळ्या त्या ठिकाणी चेकअप केल्या जातात. म्हणजे शुगर चेक केली जाते, काय असेल हार्ट किती त्यांचं त्या ठिकाणी सगळं चेकअप, सगळं त्या आईचं चेकअप झालं ऐका. आणि चेकअप झालं आणि ती किडनी काढण्याकरता आता भूल तज्ञ येणार, भूल देणार आहे, तर 10 मिनिटांमध्ये ऑपरेशन होणार आहे. एवढीच प्रोसेस राहिली. त्या आईला काय आठवलं काही माहित नाही, सगळी तयारी चालू आहे. आणि त्या आईनं काय केलं, ती सिस्टर होती तिला आवाज दिला, ए बाई इकडे ग. काय आई कशा करता बोलवलं? आई माझं एवढंच होतं, बाळा माझं एवढं काम कर, तुझ्या त्या मोठ्या डॉक्टरला बोलू ना. आई कशा करत? अहो 10 मिनिटात तुमचं ऑपरेशन आहे, कशा करता बोलवतं? नाही बोलून आण, मला बोलायचंय. आणि ते पळत ती बाई पोरगी गेली सिस्टर आणि ते डॉक्टरला बोलून आणलं. डॉक्टर साहेब आले जवळ त्या ठिकाणी आल्यानंतर काय झालंय, का मला बोलवलं, आता 10 मिनिटांमध्ये तुमचं ऑपरेशन आहे, का बोलवलं? त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं बाळा आजपासून तू माझा 3रा मुलगा आहे. मला 2 मुलं आहेत, एकाचं नाव तात्या आहे, दुसऱ्याचं नाव विठ्ठल आहे. आणि आजपासून तू माझा मुलगा आहे. मी मुलगा म्हणून तुला काही गोष्टी सांगते, ऐकशील ना रे बाळा? सांगा मी तयार आहे, सांगा नाही. काय गोड भाव आहे पहा त्या आईचा. त्या आईनं सांगितलं बाळा जेव्हा माझं ऑपरेशन होईल, ऑपरेशन झाल्यानंतर माझी एक किडनी काढल्या जाईल आणि माझी किडनी तात्याला बसवल्या जाईल. ऐकणार रे बाळा, ऐक ना, सांगा नाही. जर एक किडनी काढली माझ्या तात्याला बसवली, जर तात्याला जीवदान नसेलच मिळत ना, तर बाळा आत्ता सांगते रे बाळा माझी 2री किडनी काढ आणि माझ्या तात्याला बसून टाक. याला फक्त म्हणतात आई. काय प्रेम असेल महाराज, हे अलौकिक प्रेम आहे. काय 2री किडनी काढ मला विचारू नको आणि माझ्या तात्याला जीवदान दे. याला आई फार मोठं प्रेम करते महाराज. जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्यावरती प्रेम करा महाराज. गेल्यानंतर त्या ठिकाणी ती पोकळी तयार होईल, ती उणीव तयार होईल, तोपर्यंत प्रेम करा. हेच प्रेम या परिवारानं फार प्रेम केलं. पण आज त्या ठिकाणी प्रेमाची सावली देणारी माय या परिवारातून त्या ठिकाणी निघून गेली. भगवंताकडे एवढीच प्रार्थना करूया, देवा यांना आपल्या चरणाशी जागा देव, एवढी प्रार्थना करून सेवेला पूर्वीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावने समर्पित करतो. या सेवेकरता आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय ईश्वर बाबांच्या संस्थेतील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, आदरणीय मला साथी करता आदरणीय शंतनू महाराज, आदरणीय त्या ठिकाणी शंतनू महाराज इकडे, आदरणीय किशोर महाराज असतील, आदरणीय त्या ठिकाणी सुनील महाराज असतील, आमचे रमेश महाराज असतील, आमचे त्या ठिकाणी गौरव महाराज असतील, आमचे त्या ठिकाणी शुभम महाराज असतील. गोड त्या ठिकाणी साथसंग दिली, गोड साऊंड सिस्टीम लागली आणि त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे आदरणीय त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक, आमच्या संत बाळाजी पायी दिंडी सोहळ्याचे आदरणीय त्या ठिकाणी अध्यक्ष हरिभक्तीपरायण आम्ही शेवळे बाप्पू त्यांना म्हणतो, आदरणीय दत्तात्रय महाराज शेवळे उर्फ बाप्पू, ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय आमच्या दिंडीचे चालक हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय वैराग्यमूर्ती पोपटजी महाराज बोरकर ही उपस्थित, सगळे शेवळे परिवार त्या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे भाऊ असतील पाठीमागे बसलेले, सगळेच मंडळी आहेत. आपण मांजर सुंब्यातील